कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व भक्तवृंदांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपला विषय आहे श्री प्रल्हाद चरित्र. तर मागच्या रविवारीच इथं आपण श्री नरसिंह भगवंतांच्या प्राकट्य दिन साजरा केला आणि त्या निमित्तानं आज म्हटलं ज्यांच्यासाठी भगवान नरसिंह भगवंतांनी प्रकट झाले किंवा भगवान विष्णूने हा सुंदर असा अवतार घेतला ते म्हणजे श्री प्रल्हाद महाराज. त्यांच्याविषयी आपण काहीतरी चर्चा करू जेणेकरून आपलं हृदयाची शुद्धीकरण होऊ शकेल. तर आपण पाहतो की प्रल्हाद महाराजांचे जे चरित्र आहे श्रीमद भागवत मध्ये पाहायला मिळतं आपल्याला, फार उद्धात आहे. आणि श्री प्रभुपादांचे जर आपण प्रवचने पाहिली तर मॅक्झिमम वेळा जास्तीत जास्त वेळा त्यांनी प्रल्हाद महाराजांचं गुणगान आपल्या प्रवचनातून केलेलं आहे. त्यांनी भरपूर वेळा सांगितलं की कसं प्रल्हाद महाराजांचं जीवन होतं, त्यांच्या काही प्रार्थना होत्या आणि त्या आपल्या जीवनामध्ये जर आपण उतरवल्या तर आपल्याला किती लाभ होऊ शकतो. आणि जर पाहिलं आपण थोडं तर आपल्याला असंही जाणवेल की श्री प्रभुपाद आणि प्रल्हाद महाराज यांचं जीवन जे आहे ते जवळजवळ एकसारखंच आहे. म्हणजे आजच्या युगातील प्रल्हाद महाराज आपले श्री प्रभुपाद आपण त्यांना म्हणू शकतो. कारण तुम्ही पहा की प्रल्हाद महाराजांना पण विरोध होता. कुठून विरोध होता? त्यांच्या घरातून विरोध होता. आणि श्री प्रभुपाद यांनाही त्यांच्या घरातून विरोध होता. प्रल्हाद महाराजांचा जो प्रवास आहे तो एकाकी प्रवास आहे पहा. त्यांना कोणी नव्हतं मदत करणार, सहाय्य करणार. त्याचप्रमाणे श्री प्रभुपाद जेव्हा पाश्चात्य देशामध्ये गेले किंवा जेव्हा भारतामध्येही होते त्यावेळेला त्यांना मदत करणार असं कोणी नव्हतं. एकाकी प्रवास होता. मला वाटते मागच्या वेळेला जरभरत प्रभूंनी सांगितलं असेल जाऊ देवाच्या गावात प्रभुपादांनी किती संघर्ष केला. सातारमध्येही त्यांचं प्रवचन होतं. तर त्याचा एकाकी प्रवास कसा होता ते पाहिलं तर प्रल्हाद महाराजांनाही त्यांच्या भक्तीमध्ये एकट्यानेच त्यांनी प्रगती केलेली होती. आणि श्री प्रल्हाद महाराजांचं जे कीर्तन होतं ते कायम चालू राहायचं. त्याचप्रमाणे जेव्हा प्रभुपाद पाश्चात्य देशात गेले त्यावेळेला त्यांनी जर प्रचार केला तर कोणाच्या जीवावर केला, कोणत्या माध्यमाद्वारे केला तर कीर्तनाद्वारे. कुणालाच कृष्णाचा कधी माहित नव्हता. प्रभुपाद टॉम्स्क्वेअर पार्क मध्ये बसायचे आणि ते सांगायचे की रोज 2 ते 5 या दरम्यान जवळजवळ 3 तास ते फक्त करताल घेऊन कीर्तन करत बसायचे. आणि मग काही तरुण त्यांच्याकडे पाहून आकर्षित झाले, त्यांच्या जवळ बसले आणि मग तिथून प्रचाराला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे आपण पाहतो की प्रल्हाद महाराजांचं स्मरण भक्तीचे आचार्य आहेत. प्रचंड त्यांची जी शक्ती होती अध्यात्माची त्यांच्या स्मरणाद्वारे. तसं पाहिलं तर नमिता भक्तीमध्ये प्रल्हाद महाराज निपुण आहेत, परंतु आचार्याने त्यांना स्मरण भक्तीचा आचार्य म्हणले. आणि श्री प्रभुपादांना आपण पाहिलं तर त्यांचंही स्मरण एवढं गाढ होतं आणि त्यांच्या स्मरणामुळेच त्यांच्या भक्तीमुळे त्यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ उदयास आले. भगवद्गीता, श्रीमद भागवत, चैतन्य चरितामृत. श्री प्रभुपाद स्मरण करत राहायचे आणि लिखाण करत राहायचे. म्हणून श्री प्रभुपाद म्हणतात की माझे ग्रंथ मी कधी लिहिलेले नाहीत, माझे ग्रंथ हे स्वतः भगवंतांनी लिहिलेले आहेत. किंवा प्रभुपाद एकदा स्वतःचाच कृष्णा पुस्तक वाचत होते, ग्रंथ घेतलेला होता आणि त्याचे शिष्य म्हणजे प्रभुपाद हे तर तुम्ही लिहिलेले, तुम्ही का वाचताय? म्हणजे नाही, मी नाही लिहिले, भगवंतांनी लिहिले. प्रभुपाद म्हणून स्वतःचे ग्रंथ स्वतः लिहिलेले असतात पण ते वाचत राहायचे. तर असा आपण बऱ्याच अर्थाने पाहतो. आणि ज्याप्रमाणे प्रल्हाद महाराजांच्या भक्तीला रिस्पॉन्स देण्यासाठी, प्रतिसाद देण्यासाठी भगवंत प्रकट झाले, त्याचप्रमाणे आपण पाहतो की प्रभुपादांना पण भगवंतांनी प्रतिसाद दिला आणि 108 मंदिरांची उभारणी झाली संपूर्ण जगभरामध्ये. तर प्रल्हाद महाराजांची कथा कशी सुरुवात होती? तत्पूर्वी आपण आचार्यांची आपण आशीर्वाद घेतले नाही तर ते आशीर्वाद घेऊ आणि नंतर आपण याला सुरुवात करू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्री
स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम् वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापद्कमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितां तां सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। तर एकदा वैकुंठामध्ये लक्ष्मी माता श्री हरीची सेवा करत होते आणि सेवा करत असताना त्यांच्या मनामध्ये एक शंका येते. ते म्हणतात की आपले जे स्वामी आहेत ते नेहमीच पोहडलेले आहेत अनंत शेषावरती, आराम करताना दिसतात, डोळे बंद आहेत, योग निद्रेमध्ये आहेत आणि हे काही काम करतात का नाही. असं म्हातारी लोकांना शंका येते, आपले पती काम करतात का नाही, आरामात राहतात, तर हे काय काम करतात का नाही. आणि पुढे जाऊन ह्याच्याही पुढे जाऊन अशी शंका आली तर हे असेच राहिले तर यांच्यामध्ये शक्ती आहे की नाही. आणि कदाचित कुणीतर वैकुंठावर आक्रमण करेल, वैकुंठावर काबीज मिळवेल. हे तर जाऊ द्या, इथं जे बाहेर धष्ट पुष्ट जय आणि विजय आहेत, कदाचित ते सुद्धा वैकुंठावरचे पुढचे राजा बनतील, कारण आपल्या स्वामीमध्ये शक्ती आहे की नाही. असा विचार लक्ष्मीजीच्या मनामध्ये येऊन जाताच भगवंतांनी लीलाचक्र सुरू झाला. भगवान सर्वांना जाणतात कुणाच्या मनामध्ये काय चाललंय. त्याच वेळेला तिथं कोण येतात, चतुष्कुमार येतात. संकादी भगवान तिथं आलेले आहेत आणि ते ना आल्यानंतर ते म्हणतात की आम्हाला भगवान विष्णूंचं दर्शन घ्यायचं आहे. आणि दर्शन घ्यायचे म्हटल्यानंतर जय विजय म्हणतात थांबा येतं, असं कोणीही आज जाऊ शकत नाही. आणि त्यांना थांबवल्यामुळे ते क्रोधिष्ठ होतात, आपल्याला कथा माहित आहे. आणि ते शाप देतात की तुम्ही काय म्हणणार, वैकुंठामध्ये राहण्याच्या लायकीचे नाही, कारण तुमच्यामध्ये असुरी बुद्धी आहे, तुम्ही असुर बना. हे ऐकतात भगवान हरी स्वतः नारायण भगवान धावत येतात आणि माफी मागतात संकादींची. कारण माझे सेवक आहेत आणि माझे सेवकाने तुमचा अपराध केलेला आहे. आणि मग तिथं चर्चा होती. ते म्हणतात की आम्हाला कधी असा क्रोध येत नाही. सनत कुमार म्हणत आहेत, आणि अचानक हा क्रोध आम्हाला का आला आणि आम्ही शाप का दिला. लक्ष्मी पण येते आणि भगवान स्मित हास्य करून सांगतात की पहा, हे सर्व काही माझी लीला आहे, कारण आता नजीकच्या काळामध्ये मी अवतार घेणार आहे आणि माझी जी भार्या आहे लक्ष्मी, हिलाही माझी शक्ती पाहिजे आहे, माझी युद्ध कला पाहिजे आहे, माझं बल पाहिजे आहे.
आणि जर माझ्याशी युद्ध करायचं असेल, माझं बल आजमावायचं असेल, तर माझ्याबरोबर युद्ध करणारा योद्धाही तेवढाच काय पाहिजे, तगडा पाहिजे, है ना. आणि म्हणून म्हणले की बॉडीगार्ड कोण असतं, समजा एखादा मालक आहे, त्याचा बॉडीगार्ड त्याच्यापेक्षा मजबूत पाहिजे, नाहीतर मग ते बॉडीगार्ड रक्षण कसं करणार. तसेच हे जे विष्णुदूत आहेत जय आणि विजय फार पराक्रमी होते आणि फार शक्तिशाली होते. तर यांच्याबरोबर मी युद्ध करेन आणि ह्यांना जो शाप मिळाला आहे ते एक लीलाचा भाग आहे. आणि मग सनकादिक भगवान म्हणतात, खरं तुमची लीला आहे, पण आमच्याकडून पण थोडंसं आम्हाला चूक झाल्यासारखं वाटतं की आम्ही यांना क्रोधिष्ठ होऊन शाप दिलेला आहे. करायचं काय, तर म्हणतात की एक जन्मामध्ये, एक अवतारामध्ये आम्ही या जय विजयांचा उद्धाराचं कारण म्हणू. तर जी सनकादिक भगवानचं जे तत्व आहे तेच प्रल्हाद महाराज मध्ये विराजमान आहे. तर पाहतो आपण की हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपूचा जो वध झाला, त्यामध्ये हिरण्यकशिपूच्या वधाच्या वेळेला प्रल्हाद महाराज कोण झालेले, माध्यम झालेले आहेत हिरण्यकशिपूचा उद्धार करण्यासाठी. त्यानंतर लक्ष्मी पण तिथं असतात. ते म्हणतात की ही सर्व काय घडलं ते माझ्यामुळे, कारण माझ्या मनामध्ये शंका आली, आम्हाला बल पाहायचं होतं. तर एका अवतारामध्ये मी माध्यम बने. आणि त्रेतायुग मध्ये जेव्हा भगवान रामचंद्र प्रकट झाले, त्यावेळेला जानकी माता हे कारण बनली, है ना. सीता मैयाच कारण म्हणजे कुणाच्या उद्धाराचं, रावण आणि कुंभकर्ण जे जय विजय आहेत. तिसऱ्या वेळेला भगवान म्हणजे मी स्वतःच कारण बने, कोणी काही कारण बनायचे कारण नाही. आणि अशा प्रकारे भगवंतांना युद्ध सुख घ्यायचं होतं आणि लक्ष्मीनं आपलं बल दाखवायचं होतं, म्हणून ही सर्व लीला घडलेली आहे. आणि मग आपण पाहतो की त्यानंतर ते प्रकट झाले आणि हिरण्याक्षचा वध वराह भगवंताने केला. आणि त्यानंतर हिरण्यकशिपूला जेव्हा समजलं की आपल्या भावाचा वध झालेला आहे, तर शुक्राचार्य त्यांना सांगतात की तुम्ही काय करायचं आहे की अमरत्वाचं वरदान प्राप्त करायचे आणि त्यासाठी तुम्ही काय करा, तपस्या करा. आणि म्हणून हिरण्याक्षाने कठोर तपस्येला सुरुवात केली. एवढी प्रचंड कठोर तपस्या होती की संपूर्ण ब्रह्मांड त्यावेळेला कापू लागला. सर्वत्र आगीच्या ज्वाला सर्व ब्रह्मांडामध्ये दिसू लागल्या होत्या. त्यावेळेला ब्रह्म भगवान प्रकट होतात आणि म्हणतात की काय वर पाहिजे तुला, एवढी कठोर तपस्या का करतो. आणि ते सांगतात की मला अमर व्हायचे. ब्रह्माजी म्हणतात मी अमर नाही, तू कसा अमर होणार. आणि मग प्री प्लॅन असतं. हिरण्यकशिपू सांगतो घरच्या आत नाही, बाहेर नाही, आकाशात नाही, जमिनीवर नाही, नर नाही, पशु नाही, अस्त्र नाही, शस्त्र नाही, अशा प्रकारे चारही बाजूनं प्रोटेक्शन करून घेतो की जवळ जवळ मी आता अमर झालोय. जवळ जवळ म्हणण्यापेक्षा त्याला वाटतं की मी आता अमर झालेलो आहे. आणि मग हिरण्यकशिपूचा अत्याचार चालू होतो, स्वर्गावर अधिपत्य मिळवतो, सर्व लोकांच्यावर अधिपत्य, सर्व ग्रह त्याच्या अधीन आलेले असतात. असं म्हणतात की हिरण्यकशिपूच्या एक भ्रुकुटीवर गेली तर सर्व थरथर कापायचे. वारा कधी आला पाहिजे, पाऊस कधी पडला पाहिजे, ऊन कधी आला पाहिजे, दिवस रात्र सर्व व्यवस्था हिरण्यकशिपूने स्वतःच्या अधीन करून घेतली. आणि सर्व देवी देवता जातात आणि म्हणतात ब्रह्माजीकडे हे काय चाललेलं आहे, आता आपण नारायणांची मदत घेऊ. भगवान नारायण येतात, ते म्हणतात की मी काही करू शकत नाही. का? कारण ते म्हणतात की मी पक्षपाती नाही. कर्म प्रधान विश्व रची राखा, जो जस करे सो फल चाखा. तुलसीदासजी म्हणतात कर्म प्रधान आहे, हे जग कसं आहे, कर्म प्रधान आहे. जो जसं कर्म करणार तसं त्याला फळ मिळणार. त्यानं तपस्या केली, कठोर तपस्या केली, त्याचं फळ तो भोगत आहे. मी मध्ये काय येऊ शकत नाही, फार मुश्किल झाली. मग तुम्ही काहीच करणार नाही का, म्हणजे मी आता काही करणार नाही. मग केव्हा करणार? ज्या वेळेला तो एखाद्या माझ्या प्राणप्रिय भक्ताला त्रास देईल त्यावेळेला मी पाहणार नाही. त्यावेळेला मी पक्षपाती सगळं विसरेन, माझे वचन विसरेन, सर्व काय विसरेन आणि त्याचा वध करेन. आणि आपण पाहतो की त्यानंतर हिरण्यकशिपू आल्यानंतर त्याची जी पत्नी असते कयाधू, हिरण्यकशिपू तपस्या करत असतानाच इंद्राने आक्रमण केलेल्या महलामध्ये आणि कयाधूला अपहरण करून त्याला वाटतं की याच्या गर्भामध्ये जे बाळ आहे त्यालाही मारलं पाहिजे, कारण की हे काय करणार आहे, पुढे जाऊन आपल्याला त्रासदायी ठरणार आहे. आणि म्हणून तिला मारण्यासाठी घेऊन जात असताना नारदजी तिथे येतात आणि सांगतात की अरे मूर्ख, ह्याच्या गर्भामध्ये जे बाळ आहे तेच तुझा उद्धार करणार आहे, तेच तुझं रक्षक बनणार आहे. आणि मग नारदजी
कायोदीला घेऊन स्वतःच्या आश्रम मध्ये येतात. हे आश्रम कुठे आहे नारद मुनींचं? आपल्याला माहिती आहे, ब्रजधाम मध्ये आहे. तेव्हा आपण गोवर्धन परिक्रमा करतो तिथं कुसुम सरोवरच्या तिथं नारद कुंड आहे. तर नारदजी कायोदीला घेऊन तिथंच आलेले आहेत आणि तिथेच तिला भक्तांचा संग मिळतो, तिच्यावर संस्कार सुरू होतात. परंतु तिच्या गर्भामध्ये जे बाळ असतं प्रल्हाद महाराज, तिच्या हृदयामध्ये नारद भक्तजी त्याच वेळेला भक्तीचे बीज रोवतात. सर्व काही ते श्रवण करत असतात. भक्ती सर्व काय मिळत. आता एखाद्याला प्रश्न झाला, गर्भामध्ये कोण श्रवण करतं का? आधुनिक विज्ञानवाले म्हणतात असं शक्य आहे, परंतु आपण अनेक उदाहरणं पाहतो. पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं. तुम्हाला लक्षात येईल, तुमचा हात पहा, तो गर्भात आल्याबरोबर हात दाढीवरून फिरून म्हणतो झुकेगा नाही. दुसरा जे आहे, मोठा झाल्यानंतर पण हा मुलगा आहे, वडील मारत आहे, तर जे काय पाहतो आपण गर्भामध्ये बाळ असताना ते सर्व घडतं. एकदा मला आठवत कोण सांगतो, एका प्रवचनामध्ये मी ऐकलं की एक बाळ होतं, ते रात्रीच्या बरोबर 8 वाजता रडायला सुरुवात करायचं. किती औषधं दिली, डॉक्टरांकडे नेलं, तर शांतच बसायला नाही. असं का होतंय? पण कधी कधी ते शांत बसायचं. मग संशोधन केल्यानंतर समजलं की रोज रात्री 8 वाजता त्याची आई मुलगा गर्भामध्ये असताना एक टीव्ही सिरियल पाहायची, आणि ती टीव्ही सिरियल जर ती पाहायला बसली, ती सिरियल चालू केली टीव्हीवर, तर ते मूल शांत राहायचं. समजा विसरले ते टीव्ही सिरियल पाहायला, की ते मूल रडायला चालू करायचं. म्हणजे हे गर्भामध्ये होणारे संस्कार आहेत. तर आपण भक्ती मार्गामध्ये म्हणून आपल्याला माहिती आहे, अभिमन्यूनं ऐकलेलं होतं, प्रल्हाद महाराजांनी ऐकलं, तेव्हा आपण सहज मान्य करतो. परंतु जर समाजामध्ये पाहायला गेलो तर तसं दिसत नाही चित्र. आणि पुढे प्रल्हाद महाराजांना भक्तांचा संघ मिळालेला होता, कारण ते ब्रजवासी झालेले होते खऱ्या अर्थानं. 5 वर्षापर्यंत सर्व काही ती भक्तांच्या संघामध्ये राहिलेले. आणि नंतर हिरण्यकशिपू आल्यानंतर कायोदी पुन्हा आपल्या पुत्राला घेऊन राज दरबारामध्ये आलेली आहे, आणि तिथं संस्कार असल्या कारणाने लगेच प्रल्हाद महाराज आपल्या पित्याला दंडवत प्रणाम करतात. हिरण्यकशिपू फार खुश होतात की पाहून की आपला मुलगा आलेला आहे. त्याला अगदी जवळ घेतात, मांडीवर बसवतात आणि प्रश्न विचारतात की हे पुत्र, की तू सर्वात सुंदर जे ज्ञान आहे, सर्वोत्तम ज्ञान काय शिकलेलं आहे? तर 5 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला विचारलं की तुम्हाला सर्वात श्रेष्ठ ज्ञान काय आहे? तर त्यावेळेला ते काय सांगतात पहा, तत्साधु मन्ये सुरवर्य देहिनां सदा समुग्निं धियाम् असत्ग्रहात् हित्वा त्वपापं ग्रहमन्धकूपं वनं गतो यत् हरिम् आश्रयेत्. की म्हणतात की पिताश्री आता आलेले, हिरण्यकशिपू जस्ट तपस्या करून आलेला आहे घरी, आणि सर्वांच्यावर राज्य केलेलं आहे, सर्वांना काबीज केलेलं आहे, आणि पुत्राला मांडी बसवलेला आहे, आणि त्याला विचारतोय सर्वोत्तम ज्ञान काय? आणि पुत्र सांगतो की तुम्ही वनामध्ये जा, वनं गतो वाम हरिम् आश्रयात्. की म्हणतो काय की हे जे संसार आहे ते काय आहे, अंधकूपाप्रमाणे आहे, ज्याच्यामध्ये पाणी नाही. आपण पाहतो ना, जुन्या विहिरी जर पाहिल्या तर अंधकूप असतं, खाली पाहिलं तर फार खोल असतं, पाणी आहे का नाही माहित नाही. तसा या संसार आहे. तर हे पिताश्री सर्वोत्तम ज्ञान हे आहे की तुम्ही या संसाराचा त्याग करा आणि कुठं जा, वनं गतो वाम, वनामध्ये जा, हरीचा आश्रय घ्या. हे ऐकल्या बरोबर हिरण्यकशिपूचे क्रोधाग्नी पेटते. म्हणजे अरे हे काय शिकलेले आहे? कायोदीला बोलत होतो ते नाही, संगतीचा असर आहे महाराज, तुम्ही विनाकारण क्रोध करू नका, तुम्ही आता आपले संस्कार त्यांना द्या, आसुरी संस्कार, आसुरी विद्यामध्ये याला निपुण करा. आणि मग शंड आणि अमर्क जे शुक्राचार्यांचे पुत्र आहेत त्यांना बोलवण्यात आलेला आहे, आणि त्यांच्या स्वाधीन प्रल्हाद महाराजांना करण्यात आलेला आहे. आणि प्रल्हाद महाराज अत्यंत नम्र, ते लगेच गुरूंचा स्वीकार करतात आणि पुढे त्यांना शिकवण्याला गुरुकुलमध्ये येतात. कोणाच्या? आणि इथं त्यांना आसुरी विद्या, पक्का आसुर बनवायचं म्हणून सांगितलेलं आहे प्रल्हाद महाराजांना. सर्व दैत्यामध्ये दैत्यपती झाला पाहिजे, दैत्य श्रेष्ठ झालेला पाहिजे तो.
आणि ते शिकवायला सुरुवात करतात. म्हणतात बोला. आता लहान मुलांना काय शिकवणार 12 कडे? क से कबूतर बोलो. ते म्हणतात नाही, क से कृष्ण. अरे ग से गमला, नाही ग से गिरीधारी. हे कुठून शिकून आला तो? म्हणजे हेच 12 कडे. कोणतंही अक्षर घेतलं तर ते बरोबर ती कृष्णाशी त्याचं तादात्म्य जोडायचे. आणि शंडामर्क फार परेशान होतात. ते शिकवायचा त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात. शंडामर्क जे शिकवायचे ते सुद्धा ते ग्रहण करायचे, पण त्यांना माहित होतं की हे अविद्या आहे. आणि ज्या वेळेला दुपारची शाळा सुटायची त्यांची, त्यावेळेला प्रल्हाद महाराज आपले सहपाठीला घेऊन बसायचे आणि त्यांच्यावर बसायचे आणि म्हणायचे, पढो रे भैया राम गोविंद मुरारी. अरे राम गोविंद मुरारी बोलायचं, तुम्हाला भीती वाटत नाही? तुमचे पिता हिरण्यकशिपू स्वतःला भगवान मानतात आणि तुम्ही काय सांगता की राम गोविंद हरी मुरारी म्हणा? नाही, तुम्हाला भीती नाही वाटत? म्हणजे नाही, डर नाही कर रह दृढमती, भजन कर दिनचारी. की तुम्ही आता भीती बाळगू नका. हरिनाम काय आहे? तारणार आहे, मारणार नाही. त्यामुळे तुम्ही हरिनाम घ्या. मग ते लहान मुलांना समजून सांगतात. मग अच्छा सांगा, तुमचा जो भगवान आहे त्याला किती हात आहेत? त्यांचा 2 हात आहेत. आणि म्हणजे जे आपले रक्षक आहेत नारायण, त्यांना किती हात आहेत? म्हणजे 4 आहेत. मारने वाले से बचाने वाला ज्यादा ताकतवर आहे, उनको 4 हात आहे. बरोबर आहे. तर अशा प्रकारे निर्मळ हृदय असल्या कारणाने हे जी छोटी मुलं होती त्या गुरुकुलमध्ये दैत्यांची, ते हळूहळू कृष्ण भावना भावी झाले. डोक्यावर तिलक धारण केला, शिका ठेवू लागली, कंठीमाळा धारण केली आणि पाहता पाहता त्यांची पाठशाला कीर्तनशाला झाली. तिथं सदैव हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे कीर्तन चालू झालं. शंडामर्क पाहायला लागले तर परेशान झाले, म्हणजे हे काय चाललेलं आहे. आणि मग एक दिवशी पुन्हा ते सांगतात. आणि हे का होत असतं असं? तर प्रल्हाद महाराज त्या मुलांना सांगतात, कोमारम आचरते प्रज्ञ धर्मान भागवतान ही दुर्लभ मानुष जन्म. की हे मनुष्य जन्म दुर्लभ आहे मुलांनो. तुम्ही कोमारम म्हणजे कुमार अवस्थेत वयाच्या 5व्या वर्षीच तुम्ही काय केलं पाहिजे? कृष्ण भावनेला सुरुवात केली पाहिजे, नाम साधनाला सुरुवात केली पाहिजे, आध्यात्मिक जीवनाला सुरुवात केली पाहिजे. कारण 84 लक्ष योनीमध्ये, बाकी सर्व योनीमध्ये फक्त भोगच घ्यायचे आहे. एकमेव मनुष्य योनी आहे ज्याच्यामध्ये सतत विवेक बुद्धी दिलेली आहे. आणि ती विवेक बुद्धीचा उपयोग करून भगवंतांना जर या जन्मामध्ये, या योनीमध्ये, या शरीरामध्ये जर प्राप्त नाही केलं तर मग राधाकृष्णना भजिया ज्ञानिया शूनिया विष खाईन. तर मग आपण विष म्हणजे आत्महत्या केल्याप्रमाणे आहे. तर कोमार आचरत करते. तर ही शिक्षण देत होते. आता ही मुलं जी आहेत ही एवढे प्रभावित का झाली? तर फार सुंदर नारद मुनी जे 7वा स्कंद आहे त्यामध्ये जी चर्चा आहे सुखदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराज याची चर्चा बदलती पहा. आणि तिथे नारद मुनी आता प्रवक्ता झालेले. आणि तिथे नारद मुनी सांगतात, तस्य दैत्यपते पुत्रा चत्वार परम अद्भुता प्रल्हादो गुण महा तेषाम गुणे महद उपासक. तर इथं प्रल्हाद महाराजांचं गुणगान आपल्या शिष्याचं नारद मुनी करतात. ते म्हणतात तस्य दैत्यपते पुत्र चत्वार, म्हणजे त्या दैत्यपती जे होते हिरण्यकशिपू त्याला 4 मुलं होती. परम अद्भुत, सर्वच फार कुशल, बलवान, बुद्धिमान त्यांच्या दृष्टिकोनातून, असुर दृष्टिकोन. परंतु प्रल्हाद आहेत ते कसे आहेत? महान तेषाम, अद्भुत महान तेषाम, त्यांच्यापेक्षाही वेगळे आहेत आणि महान आहेत. का? गुणे, गुणाद्वारे. महद उपासक. कसे आहेत ते? महद उपासक. श्री प्रभुपाद नेहमी म्हणायचे पहा की माझे ग्रंथ फक्त वाचू नका, तर त्यांचा अभ्यास करा. जर आपण भागवत घेतलं आणि त्याचा एक श्लोक आणि एक शब्द जर फोडून पाहिला ना तर फार सुंदर अर्थ निघतात, आपल्याला मार्गदर्शन मिळतं. तिथं काय सांगतो पहा, गुणे महद उपासक. महद म्हणजे महान. तर महान कोण आहे या जगामध्ये? एकच आहे, कृष्ण आणि त्यांचे भक्त. तर ह्या जगामध्ये महान कोण आहेत? कृष्ण आणि त्यांचे भक्त. तर प्रल्हाद महाराज कोण आहेत? महद उपासक. उपासकचा अर्थ काय? उप म्हणजे जवळ, उपवास म्हणतो ना आपण, उप आणि वास म्हणजे जवळ. उपवास करणे म्हणजे हरीच्या जवळ राहणे. श्यामानंद प्रभू म्हणायचे की आपण एकादशीला उपवास करतो
आणि उपास करते वेळी जर आपण हरीच्या चिंतन नाही केलं तर आपली उपासमार होते. तर आपल्याला उपाशी राहायचे, उपासमार करून घ्यायचे का खऱ्या अर्थानं उपवास करायचे. तर उपवास आणि ह्याच्यामध्ये उपवासक, उपासना, आसना म्हणजे आसन. तर जो व्यक्ती भगवंतांच्या जवळ आसन घालून बसलेला आहे, सदैव भगवंताच्या सेवेमध्ये नियुक्त आहे, आणि क म्हणजे करोती, उपासक. तर जो व्यक्ती श्रीकृष्णाच्या जवळ आसन घालून त्यांची सेवा करत आहे तो व्यक्ती म्हणजे उपवासक. तर प्रल्हाद महाराज अशी जी व्यक्ती होते, असे जे भक्त होते, त्यांच्या संगतीत राहायचे, महद उपासक, आणि म्हणून त्यांच्यामध्ये एवढा प्रभाव झालेला होता. म्हणून एका जसा चुंबक असतो त्याला सहजपणे लोखंड ओढतो तो लगेच, तासण्या लोखंडाचे ओढ घेतो, त्याप्रमाणे प्रल्हाद महाराजांनी आपला प्रभाव दाखवलेला होता. आणि सर्व जी असुरांची मुलं होते ते त्यांच्याकडे सहज आकर्षित होत होते. आणि त्याच्याप्रमाणे उदाहरण दिलं जातं की तुम्ही जर कोळशाच्या खाणीमध्ये गेला, कोळसा तुम्ही खरेदी करा अथवा नका करू, तुम्हाला कपडे काळे होणारच. मिरचीच्या बाजारामध्ये गेला, तुम्ही मिरची खरेदी करा अथवा नका करू, ठसका लागणारच. त्याप्रमाणे भक्तिधाम मध्ये, या भक्ती जगन्नाथ धाम आहे, आल्यानंतर तुम्ही इतर इच्छेने बसा अनिच्छेने बसा, तुम्ही भक्तीच्या रंगामध्ये रंगणारच आणि हरिनामाचा ठसका तुम्हाला लागणारच. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. थोड्या काळानंतर प्रल्हाद महाराज पुन्हा येतात आणि हिरण्यकशिपू आता फार उत्सुक असतो की मुलांना काय शिकले आपल्या. प्रथम वेळेला आपल्याला वनात जायला सांगितलं होतं, आता काय आहे. तर षंडामर्काने आपल्याला चांगलं त्याला शिक्षण दिलं असेल. षंडामर्क त्याला घेऊन आले, प्रल्हादांना अत्यंत जवळ मांडी बसवलेला आहे, डोक्यावरून हात फिरवत आहे आणि विचारतात की सर्वोत्तम ज्ञान काय शिकला तू, सांग काय शिकवला. प्रल्हाद महाराज म्हणतात, पिताजी आपले विचारतात की सर्वोत्तम ज्ञान काय आहे. षंडामर्क तर फालतूगिरी सांगतात काय पण, मारो काटो लुटो असलं ज्ञान शिकवले. तर ह्यांनी आपल्याला विचारलंय सर्वोत्तम ज्ञान काय आहे, तर त्यांना सर्वोत्तम ज्ञानच दिलं पाहिजे. आणि त्यावेळेला वैष्णवांच्या गळ्यातील कंठहार जो श्लोक म्हटला जातो तो प्रथम श्री प्रल्हाद महाराजांच्या मुखातून प्रकट होतो. कोणता तो? सर्वांनी म्हणा, श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं साख्यम आत्मनिवेदनम इति पुंसार पिता विष्णु भक्तीचे नवलक्षणा प्रेत भगवत्या तन्मन्ये धीति उत्तमम. तर काय सांगितलं? श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम ही भक्तीची नवविधा, हे भक्तीचे नव भेद आहेत. यातील एक जरी आपण परिपूर्ण करणे आश्रय घेतला तर आपल्याला काय होतं, ही सर्वोत्तम आहे आणि भगवंतांना आपण प्रसन्न करू शकतो. आता हे ज्ञान दिल्यानंतर विष्णूचं स्मरण करा, त्यांचं कीर्तन करा, त्यांचं स्मरण करा. हे ऐकल्यानंतर हिरण्यकशिपूला समजत नाही की काय चाललं आहे. षंडमर्कना बोलवतो आणि त्याला म्हणतो, हे काय आहे बाबा, काय शिकवताय तुम्ही? तेव्हा आम्हालाही समजत नाही काय चाललेलं आहे. आणि मग ते सांगतात की शोध लावा काय आहे. प्रल्हाद महाराजांना मांडीवरून ढकलून दिलेलं आहे खाली, अत्यंत क्रोधित झालेले आहेत. आणि त्यावेळेला ते म्हणतात की हा व्यक्ती आपल्या कुळासाठी कोण आहे? घातक आहे आणि याला मृत्यू दंड दिला पाहिजे. एन केन प्रकारे प्रल्हाद आता मारला गेला पाहिजे, माझ्या दृष्टीआड झाला पाहिजे, मला तो दिसता कामा नाही. आणि आपण पाहतो की एवढं छोटस बालक 5 वर्षाचं किती यातना दिल्या त्याला, नानाविध प्रकारे त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. उंच खाईतून फेकण्यात आलं, सर्पदंश दिले, भोजनामधून विष देण्यात आलं, हत्तीच्या पायात खाली देण्यात आलं. त्याची बहीण होती होलिका, तिच्या मांडीवर देऊन अग्नी दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला, धारदार शस्त्राद्वारे वार करण्यात आले. किती वेळा त्यांना त्रास दिला. पण म्हणतात ना कबीरजी, जाको राखे साईया मार सके ना कोई, बाल ना बाका कर सके जो जग बैरी होय. की ज्यांना कृष्ण वाचवणार आहे त्यांना कोण मारणार आहे? मारे कृष्ण राखे के, राखे कृष्ण मारे के.
जिसका रक्षक घनश्याम, मना, जिसका रक्षक घनश्याम उसे कोई मार नहीं सकता, नहीं सकता। जिसका रक्षक घनश्याम उसे कोई मार नहीं सकता, मार नहीं सकता। प्रभु जगन्नाथ का दास जगत से हार नहीं सकता, हार नहीं सकता। प्रभु जगन्नाथ का दास जगत से हार नहीं सकता, नहीं सकता। जिसे राम बनाए उसको कोई बिगाड़ नहीं सकता, कोई बिगाड़ नहीं सकता। वो और किसी के आगे हाथ पसार नहीं सकता, वो और किसी के आगे हाथ पसार नहीं सकता। जिसका रक्षक घनश्याम उसे कोई मार नहीं सकता, जिसका रक्षक घनश्याम उसे कोई मार नहीं सकता। प्रभु जगन्नाथ का दास जगत से हार नहीं सकता, जगत से हार नहीं सकता। हे सुंदर असं ब्रजगीत आहे ज्याच्यामध्ये सांगितले जिसका रक्षक घनश्याम, त्याचे रक्षक कोण आहेत? घनश्याम आहे, त्यांना कोण मारू शकतो? आणि जे जगन्नाथांचे दास आहेत ते जगत से हरू शकतात का? भगवंता साक्षात जगन्नाथांचे दास आहेत, जे जगन्नाथांची पूजा अर्चना करत आहेत, त्यांचे दासत्व स्वीकारलेले आहे, त्याला कोण हरू शकतो या जगामध्ये? तर ही अशी दृढ श्रद्धा असली पाहिजे. आणि हे पाहिल्यानंतर हिरण्यकशिपू म्हणतो की अरे मूर्खा, हे तुझ्याकडे कुठनं सामर्थ्य आलं? कुठून ही शक्ती येते तुझ्याकडे? सांग. हा, तर ते म्हणतात प्रल्हाद, आनंद आ गया. अरे आनंद आ गया? मी विचारतोय तुला ही शक्ती कुठून येते आणि तू म्हणतो आनंद आ गया. तो हाँ पिताजी, आपने कम से कम ये जानने की कोशिश तो की कि मुझे शक्ति कहां से मिलती है. हाँ, कुठून ही शक्ती येते? ती कुठून येते ही शक्ती तुला? ती येते भगवंताकडून येते. आणि भगवंत आहे तुझे, हे भगवंत म्हणतात की हे नका विचारू, ये मत पूछो कि वो कहाँ है. हाँ, ये पूछो कि वो कहाँ नहीं है. कुठे नाहीत हे विचारा तुम्ही. तुझ में, मुझ में, स्तंभ में, खडक में, सब जगह विराजमान है. सगळीकडे विराजमान आहेत. हो म्हणतो सर्वत्र आहेत. तर ते म्हणतो का या स्तंभामध्ये पण आहेत? म्हणतात हो, या स्तंभामध्ये पण आहेत. आणि आचार्य सांगतात ज्या वेळेला प्रल्हाद म्हणाले की या स्तंभामध्ये आहेत, त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये एक क्षणासाठी असा विचार आला की जर भगवंत त्या खांब्यामधून प्रकट झाले नाही तर? माझी पूर्ण श्रद्धा आहे की भगवंत या खांब्यामध्ये आहेत, ते सृष्टीच्या कणाकणामध्ये सर्वत्र विराजमान आहेत. परंतु इतर जी लोक आहेत ज्यांची श्रद्धा कमकुवत आहेत त्यांना त्रास होईल, त्यांची श्रद्धा तुटेल, ते भक्ती मार्गापासून विमुख होऊ शकतील. आणि आचार्य म्हणतात की ज्या वेळेला असा विचार प्रल्हादांच्या हृदयामध्ये, मनामध्ये आला, त्यावेळेला त्या खांबामधून घर घर असा आवाज येऊ लागला. आणि प्रल्हाद म्हणाले हो, या स्तंभामध्ये आहे. आणि त्या क्षणाला काय केलेलं आहे? हिरण्यकशिपूनं काय केलेलं आहे? मुष्टी प्रहार करतात आणि भगवान नरसिंह प्रकट होतात. तर काय श्लोक तो भागवत, सत्यम विधातुम निज भृत भाषितम व्याप्तिं च भूतेषु खिलेषु चात्मनम अदृश्यति अद्भुत रूपमुदुहं स्तंभे सभयाम न मृग न मानुषम. की त्या वेळेला सत्यम विधातु निज भृत भाषितम, की आपल्या भक्ताचं भाष्य सत्य करण्यासाठी भगवान नरसिंह तिथं प्रकट झाले. कारण भगवंताने ठरवलं होतं संध्या समय आपण असंच प्रकट व्हायचं. परंतु प्रल्हाद म्हणाले ना की इथं आहे, आणि म्हणून त्याचं भाष्य सत्य करण्यासाठी भगवान काय येतात, टू प्रूव्ह द स्टेटमेंट ऑफ हिज सर्वंट प्रल्हाद महाराज वॉज सबस्टेन्शियल, की ते कधीच असत्य होऊ शकत नाही. इन अदर वर्ड्स, टू प्रूव्ह दॅट द सुप्रीम लॉर्ड इज प्रेझेंट एव्हरीवेअर, की भगवान सर्वत्र विराजमान आहे. इवन विदिन द पिलर, या खांब्यामध्ये, on the assembly hall, the supreme personality of Godhead Hari exhibited a wonderful form never before seen. The form was neither that of
a man nor that of a lion, thus the Lord appeared in his wonderful form in the assembly hall. की असं अद्भुत रूप धारण केलं जे नर पण नाही आणि पशु पण नाहीत आणि आपल्या भक्ताचं भाष्य सत्य करण्यासाठी कोण झालेले आहेत? नरसिंह भगवान तिथे प्रकट झालेले आहेत. आणि काय म्हणतात? मग सर्वजण स्तुती करतात, जयती जय श्री नरसिंह भगवान. बोला भगवान, जयति जय श्री नरसिंह भगवान. भगवान, जयति जयति जय श्री नरसिंह भगवान. भगवान आणि रूप कसं स्वीकार केले पहा. विलक्षण रूप किये स्वीकार. विलक्षण रूप किये स्वीकार. अर्ध नर अर्ध सिंह वपुधार. अर्ध नर अर्ध सिंह वपुधार. आणि असं रूप धारण केलं होतं. म्हणतात कसं दिसत होते? कंद फहराती केशरी बाल. कसे खांद्यावर त्यांचे बाल आहेत, केस आहेत, केशरी रंगाचे आहेत. कंद फहराती केशरी बाल. रोश में आंखें हो गई लाल. रोश में आंखें हो गई लाल. उतलिया पीत बड़ी विकराळ. ती पितांबर धारण केलेले आहे ते अत्यंत विकराळ दिसत आहे. भगवंत आणि त्यांच्या धामामध्ये प्रत्येक वस्तू ही कशी आहे? चेतनमय आहे. त्यांचे वस्त्र सुद्धा चेतनामय आहेत. तर विचार करा, ज्या वेळेला नरसिंह भगवान क्रोधिष्ट झालेले आहेत, त्यांचा मुकुट, त्यांचे आभूषण, त्यांचे पितांबर, त्यांचे उत्तरीया सर्व चेतनमय असल्याने तेही क्रोधित झालेले आहेत. तर भगवंत क्रोधित आहेत, परंतु त्यांच्यावरती असणारे आभूषण आणि वस्त्र हे क्रोधित आहे. म्हणजे किती विकराळ रूप धारण केलं असेल. पुतलिया पीत बडी विकराळ. निरख के थर थर कांपत काल. तनी बोहे जो पंख कमान. जयति जय श्री नरसिंह भगवान. जयति जयति जय श्री नरसिंह भगवान. आणि असे हे भगवान नरसिंह प्रकट झालेले आहेत. अत्यंत भयावह रूप, एवढे क्रोधित. आणि हिरण्यकशिपूला जसा असं उदाहरण येतं की गरुड एखाद्या सापाला पकडतो, त्याप्रमाणे त्याला आपल्या पंजामध्ये पकडलेले आहे. तो छटपटत होता, त्याला त्याच पद्धतीने उचलून आपल्या मांडीवरती धारण केलेला आहे. आणि आपल्या तीक्ष्ण नखाद्वारे त्याची वज्राप्रमाणे असलेली छाती पूर्णपणे फाडून टाकलेली आहे. त्याच्या आतड्या बाहेर काढलेल्या आहेत आणि त्या आतड्या आपल्या गळ्यामध्ये धारण केलेल्या आहेत. आणि गळ्यामध्ये धारण केल्यानंतर आतड्यांना ते पाहत आहेत त्यापासून. आणि आचार्य म्हणतात हे काय? त्याला मारल्यानंतर आता आतडी का पाहतात? तर आचार्यांची टिप्पणी असे आहे, ते पाहतात की ह्या हिरण्यकशिपूच्या पोटी प्रल्हाद प्रकट झाला होता. आणखी एखादा प्रल्हाद तर लपून नाही बसला यामध्ये. तर ते शोधतात की तिथं प्रल्हाद दुसरा कुठला तर नाही, तो मारला जाऊ नाही म्हणून. आणि मग हिरण्यकशिपूला फेकलं. आणि एवढा भयंकर क्रोध आहे, एवढा भयंकर क्रोध की सर्व भूमंडल कापू लागलेलं होतं. आणि त्यांना शांत कसं करायचं? स्वतः ब्रह्मदेव तिथे येतात, प्रार्थना करतात की हे नरसिंह, तुम्ही शांत व्हा. तुम्ही ही सृष्टीची निर्मिती करता आणि भगवंत एक झटक्यामध्ये दरकाळी लावून त्याला बाजूला करतात. तूच कारणीभूत आहेस. विचार करत नाही आणि वरदान देतो काही, तुझ्यामुळे झालेलं आहे. शिवजी येतात. शिव म्हणतात, भगवंता ही आता प्रलयाचा काळ नाही, आता अंत करायचा नाही आपल्याला. असं तुमचा क्रोध असेल तर सर्व सृष्टी संपून जाईल. पण या वेळेला भगवान शिवजींचं हे ऐकत नाही. इंद्र येतो. इंद्र म्हणतो की आमच्या देवतांसाठी तुम्ही सदैव वेगवेगळे रूप धारण करत असता. भगवंत शांत हो जाओ, शांत हो जाओ. भगवंत इंद्राकडे पाहत पण नाही. ऋषीगण येतात. ऋषीगण सर्व प्रार्थना करतात की आमचे सर्व यज्ञ तपस्या सर्व काही फेल जात होतं. हा हिरण्यकशिपूनी सर्व जी आश्रमचे नष्ट केले होते, यज्ञशाळा नष्ट केलेल्या होता. भगवंत आता तुम्ही याचा वध केलेला आहे, शांत व्हा. भगवंत शांत होत नाही.
पितृ लोक येतात, म्हणतात की हे हिरण्यकशिपू आल्यानंतर आमचं पिंडदान संपलेलं होतं, ह्यानं जे ब्राह्मण पिंडदान करायचं त्यांचा वध करून टाकलेला होता, त्यामुळे आम्हाला तर्पण मिळत नव्हतं, परंतु आता आमची समस्या सुटलेली आहे, भगवान शांत व्हा. भगवान शांत होत नाही. सिद्ध लोक येतात, म्हणतात की अष्टसिद्धीचे आम्ही धारण करणारे आहोत, परंतु ह्या हिरण्यकशिपूने आमच्या सर्व सिद्ध्या चोरून घेतलेल्या होत्या, आम्ही निष्बळ झालेलो होतो, आमचं बळहीन झालेलो होतो. भगवान शांत होत नाही. त्यानंतर विद्याधर येतात, म्हणतात आमच्या जेवढ्या काही विद्या होत्या ह्या हिरण्यकशिपूने पळवून नेलेल्या होत्या, आम्ही ज्ञानशून्य झालेलो होतो. भगवान त्यांच्याकडेही लक्ष देत नाहीत. नाग लोकातील लोक येतात, म्हणतो की भगवान आमचे नागमणी ह्या हिरण्यकशिपूने चोरले होते, आमच्या नागपत्नीचं हे अपहरण केलेलं होतं, आता आमची समस्या संपलेली आहे, हे भगवान आता तुम्ही शांत व्हा. भगवान शांत होत नाही. मनु येतात, म्हणतात की आम्ही मनु संहिताची रचना केली जेणेकरून सृष्टी सर्व काही व्यवस्थित चालावी, परंतु ह्या दुष्टानं सर्व सृष्टीचीच वाट लावून टाकली होती. सर्व जे आचार नियम होते सर्व काय संपुष्टात आणले होते आणि स्वतःच राज्य वेगळं निर्माण केलं होतं. आता तुम्ही याला मारलेलं आहे तर सर्व काही आता समस्या सुटलेल्या आहे, तुम्ही शांत व्हा. भगवान शांत. प्रजापती येतात, म्हणतात की आम्ही चांगली प्रजा उत्पन्न करण्याची आमची सर्व क्षमता यानं संपून टाकलेली होती, तुम्ही शांत व्हा नाथ, शांत व्हा. भगवान शांत होत नाही. गंधर्व येतात, म्हणजे आम्ही नृत्य करायचो देवतांच्या राज्यसभेमध्ये, परंतु ह्या दुष्टानं आम्हाला स्वतःच्या सभेमध्ये नृत्य आणि गायन करायला लावलं होतं. भगवान शांत होता, भगवान ते शांत होत नाहीत. चानर येतात, म्हणतात आम्ही महिमावंत आहे, परंतु हा दुष्ट आम्हाला स्वतःची पालखी उचलायला लावायचा आणि थोडंसं हळू चाललो तर मागून लाथ मारायचा आम्हाला. तर तुम्ही शांत व्हा नाथ, आता शांत व्हा. भगवान शांत होत नाहीत. यक्ष येतात, मैदान लोक येतात, किमान पुरुष येतात, अनेक प्रकारची लोक सर्व ब्रह्मांडातून त्यांना शांत करण्यासाठी शेवटी विष्णू पार्षद येतात, म्हणतात की अरे तुम्ही विसरला भगवंता, हे जय विजय आहेत, तुमचे पार्षद आहेत. भगवान शांत होत नाहीत. सर्वांना प्रश्न पडलाय, म्हणतात शेवटी लक्ष्मीला बोलवा. लक्ष्मी देवी येते, ती म्हणते की माझे पती आहेत मला वाटत नाही, मला तर सगळ्यांनी एक एक श्लोक तर बोला, लक्ष्मी एक श्लोक पण बोलत नाही, डायरेक्ट वैकुंठाला पळून जातात. करायचं काय? मग शेवटी ब्रह्मदेव पाहतात की प्रल्हाद आहेत आणि त्या प्रल्हादांना बोलवतात. प्रल्हाद आल्यानंतर डायरेक्ट साष्टांग दंडवत केलेला आहे नरसिंह भगवंतांच्या चरणावरती, आणि भगवंतांनी जसं ते आपल्या छोट्याशा बाल भक्ताला पाहिलेलं आहे त्यांचं संपूर्ण क्रोध हळूहळू शमायला लागतो आणि त्यांना ते आपल्या जवळ घेत आहेत. तर एक सांगायचं राहून गेला, तर नरसिंह भगवंतांनी जो स्तंभ तोडला, तर स्तंभाचं आपण कशाशी कंपॅरिझन केलं जातं? अहंकाराशी. तर आचार्य आपले सांगतात की जो स्तंभ तुटला त्या वेळेला भगवंतांनी काय केलेलं आहे? हिरण्यकशिपूचा अहंकार तोडलेला आहे. आणि भक्तीमध्ये आपण म्हणतो ना सर्व भक्ती विघ्न विनाशक, तर भक्तीमध्ये सर्वात मोठा विघ्न काय आहे? तर ते आहे आपला मिथ्या अहंकार. आणि भगवान नरसिंह देव तेच करतात, आपल्या त्या मिथ्या अहंकाराला तोडून टाकतात. आणि स्तंभाप्रमाणे जो आहे जो कधी झुकत नाही, म्हणून म्हणतात नाही. तर अजून एक उदाहरण आपलं आहे लेटेस्ट, की मैं झुकेगा लेकिन सिर्फ वासुदेव कृष्ण के सामने. तर आपल्याला माहित पाहिजे कुठं झुकायचे आपल्याला. मैं झुकेगा नहीं, कहा झुकेगा नहीं? मेरी 16 माला करते वक्त मैं झुकेगा नहीं, मेरे 4 नियमों का पालन करते वक्त मैं झुकेगा नहीं, मेरे गुरु की आज्ञा का पालन करते वक्त मैं झुकेगा नहीं. तर आपल्याला कुठं झुकायचं आहे, कुठं शरणागत व्हायचे आणि कुठं नाही आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि कुठं शरणागत व्हायचे? भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं, सर्व धर्मान परित्यज्य मामेव एकम, मामेव एकम. एकम म्हणजे भगवंतांनी काय सांगितलं? एक, मी, फक्त मला शरण याचे, बाकी कुणाला नाही. मामेव एकम शरण अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच, की मी तुम्हाला भयभीत होऊ नको, मी तुझ्या सर्व पापांचा नाश करीन. तर एकम, कुणाला झुकायचे? कुणाच्या समोर? भगवंताच्या समोर. तर हे प्रार्थना झाल्यानंतर तर प्रल्हाद एवढे सर्व लोक आले, ब्रह्मदेवा आले, शिवजी आले, इंद्र आले, नानाविध प्रकारचे श्रद्धाभावातून सर्व लोक आले, कुणाचं भगवंताने ऐकलं नाही. मग प्रल्हादाचं काय ऐकलं? कारण प्रल्हाद केशव प्रिय असं सांगण्यात आलेलं आहे. तर भगवंताला जर संतुष्ट करायचं असेल तर आज आपण प्रल्हाद चरित्र ऐकतोय
आणि आपल्याला जर भगवंतांना संतुष्ट करायचं असेल तर 3 गोष्टी फार महत्वपूर्ण आहेत, जे भागवत मध्ये येतात. दयाय सर्वभूतेषु, म्हणा सर्वांनी, दयाय सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केन वा सर्व इंद्रियो पश्चान्ता च तुष अशो जनार्दना. तर 3 गोष्टी करायचे. तर तुष्य अशु, अशु म्हणजे क्विकली, फास्ट. कोण तर संतुष्ट होतात, कोण? जनार्दन. या 3 गोष्टी केल्या जातात. कोणत्या? दयाय सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केन वा आणि सर्व इंद्रियो पश्चान्ता. तर आपण पाहतो प्रल्हाद महाराजमध्ये हे 3 गुण होते, म्हणून भगवान नरसिंह त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न झाले. काय? दयाय सर्वभूतेषु म्हणजे कंपॅशन, सर्वांच्यावर दया होती. पहा, जे प्रल्हाद महाराज अशा घरामध्ये राहत होते ज्या घरामध्ये प्रत्येक क्षणाला त्यांना मारण्याचं षडयंत्र होतं. समजा तुम्ही तुमच्या घरामध्ये झोपलेला आहे आणि तुम्हाला माहित आहे की तुमचे भाऊ, तुमचे आई, तुमचे वडील, तुमचे मुलं तुम्हाला मारण्यास तत्पर आहेत, तर झोप लागेल का? दिवस रात तडपडत राहणार आपण. भीतीनंच वेळोवेळी मिनिटाला सुद्धा पाठवायला लागेल. अशा घरामध्ये प्रल्हाद राहत होते जिथं प्रत्येक क्षणाला त्यांना मारण्याचा प्लॅनिंग चाललेला आहे. परंतु अशा ह्या पित्याला जो प्रत्येक वेळेला त्यांच्या मरणाचा विचार करतोय, मारण्याचा विचार करतोय, या वेळेला नरसिंह भगवंतांनी त्याला मारलेला आहे. आणि वर माग म्हणतात त्याला, ते काय म्हणतात की भगवंता मला काही नको आहे आणि तुम्हाला द्यायचे तर एक वर द्या की माझ्या पितांचा उद्धार करा. मला माहित आहे ते तुमचे परमदेशी होते, तुमच्या भक्तांना त्रास दिला, परंतु तरीही माझी एक विनंती आहे की तुम्ही त्यांच्यावर कृपा करा. तर दयाय सर्वभूतेषु. षंड अमरकांना जेव्हा शिक्षण द्यायला गेले त्यावेळेला पण त्यांनी त्यांचं सर्व काय ऐकून घेतलं आणि हळूहळू षंड अमरक ही भगवत भक्त झालेले होते. आपले सहपाठी जे होते त्यांनाही त्यांनी दया दाखवली आणि त्यांना काय केलेलं आहे? कृष्ण भावना भावित केलेल्या आहे. दुसरं, सॅटिस्फाईड इन ऑल कंडिशन. संतुष्ट येन केलवा, कशाही प्रकारे आपण संतुष्ट आहे पाहिजे आणि यासाठी संयम, टॉलरन्स आहे ना, सहनशीलता फार पाहिजे. प्रल्हाद महाराज अग्नीच्या चितेवर असू देत किंवा कीर्तनशाळेत असू दे किंवा घरामध्ये असू द्या, सदैव ते काय होते? संतुष्ट होते. त्यांना कोणत्याही प्रकारची भीती नव्हती. टॉलरन्स का? त्याच्यामध्ये सहन करण्याची शक्ती होती. कोणी मान करू, अपमान करू, मी सहन करतोय. तुम्ही मला वाईट बोला, चांगलं बोला, मी सहन करतोय. ही सहन करण्याची शक्ती असल्या कारणाने ते नेहमी संतुष्ट राहायचे. एक छोटंसं उदाहरण श्री प्रभुपादांच्या जीवनामध्ये येतं. प्रभुपाद एकदा कॅनडामध्ये होते आणि एका भारतीय व्यक्तीने त्यांचं प्रवचन ठेवलं. कुठे ठेवलं प्रवचन? तर चर्चमध्ये. आणि त्या चर्चमध्ये सर्व नन्स, फादर्स, ख्रिश्चन लोक आलेले आहेत, जमलेत. आणि प्रभुपादांनी एवढं सुंदर प्रवचन दिलं. त्यांना सांगितलं की कृष्ण विज्ञान काय आहे, भगवान श्री कृष्ण कोण आहे आणि आपण कृष्ण भावनाभूत का झालं पाहिजे. आणि प्रवचन संपल्यानंतर विचारलं कुणाला काही प्रश्न आहे का? तर कोणी काही प्रश्न विचारला नाही. पण हा जो भारतीय होता ज्याने हा प्रोग्राम ठेवलेला होता, स्पॉन्सर केलेला होता, त्यासाठी लक्ष्मी दिलेली होती, त्यानं हात वर केला आणि म्हणाला, प्रभुपाद, ही लोक ख्रिश्चन आहेत आणि तुम्ही ह्यांच्यावर हिंदू धर्म लादता. काय काय कशासाठी आलाय तुम्ही इथं, हे सांगायला आलाय त्यांना. आणि अशा प्रकारे एवढा वाईट बोलला आणि एवढा प्रभुपादांना अपमानित केलं त्यांना. प्रभुपाद फक्त डोळे बंद करून सर्व काही श्रवण करत राहिले, ऐकत राहिले. तिथून प्रोग्राम. आणि त्यावेळेला नन किंवा फादर ह्या लोकांनी कोणताही ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं. ऑब्जेक्शन ह्या एकट्या माणसाकडचा होता जो भारतीय कुळाचा होता आणि त्यानंच प्रभुपादांना बोललेलं होतं आणि तोच त्यांना वाईट बोलत होता. पण प्रभुपादांनी सहन केलं आणि थोड्या वेळानंतर प्रवचन संपलेलं सुद्धा, सर्व कार्यक्रम संपले. प्रभुपाद आले आणि काही काळानंतर प्रभुपाद गोपालकृष्ण महाराजांना म्हणतात की अरे तो भारतीय व्यक्ती कुठे आहे, त्याला बोलवा, आज प्रोग्राम आहे. आता तो प्रभुपाद, त्यानं तुमचा किती अपमान केलेला होता आणि तुम्ही आता त्याची आठवण काढता. म्हणजे नाही, कदाचित मागच्या जन्मी मी काहीतरी त्याचं वाईट केलं असतं म्हणून ते मला सांगितलं. तर विचार करा, प्रभुपादांचं असं वर्णन आहे की डायरेक्ट धामातून ते इथं आलेले आहेत. कशासाठी? तर येत नव्हते प्रभुपाद. भगवान म्हणले की अरे तू जा, फक्त लिखाण कर, तुला तेवढंच करायचं, ती पण मी तुझ्याकडून लिहून घेईन, माझे पार्षद येतील तुझ्या बरोबर. तर हे जे आपले संन्यासी शिक्षक आहेत ते सगळे प्रभुपादांना सहाय्य करण्यासाठी भगवंताची पार्षद आहेत. तर अशी व्यक्ती म्हणते की माझ्या कर्माचं फळ आहे. तर ही किती पराकोटीची त्यांची सहनशीलता होती. आणि तिसरं काय? कंट्रोलिंग ऑल सेन्सेस. आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवणारा व्यक्ती.
जो भयरहित असतो असाच करू शकतो. पहा, प्रल्हाद महाराज एवढं स्मरण तगडं होतं की त्यांना कधीच मृत्यूची भीती वाटली नाही. कारण त्यांना माहित होतं की माझे रक्षक कोण आहेत? घनश्याम आहेत, आणि ते सदैव माझं मदत करत राहणार आहे. तर याच अध्यायामध्ये प्रल्हाद महाराज सांगतात की आपलं रक्षण आपले पालक किंवा बोट, नावलोका किंवा डॉक्टर किंवा वैद्य करू शकत नाही. तर भागवत मध्ये प्रल्हाद महाराज स्वतः म्हणतात की एखाद्या व्यक्तीचं खरा रक्षक कोण आहेत? तर भगवंत तुम्ही स्वतः आहात. पालक का करू शकत नाही? मूल एखादा आजारी पडतो, आपण पाहतो, आई वडील फार प्रयत्न करतात, परंतु एक प्रकारे त्याचा दुर्भाग्यवश मृत्यू होतो. पालक वाचू शकले का? नाही वाचू शकले. त्याचप्रमाणे बोट, तर महाराज उदाहरण देतात फार सुंदर, टायटॅनिकला असं म्हणतात की कधी न बुडणारं जहाज, आणि त्याच्यावर जागा भरपूर असावी म्हणून लाईफ बोट्स त्यांनी टाकून दिल्या त्या. नको आपल्याला, हे बुडणारच नाही जहाज, कधीच नाही बुडणार म्हणून लाईफ बोट बाहेर ठेवून टाकल्या होत्या, थोड्याच्याच ठेवल्या होत्या, आणि हजारो लोकांना घेऊन ती टायटॅनिक बुडाला. तर त्याच्यावर भरोसा ठेवू शकतो का? नाही. त्याचप्रमाणे वैद्य, डॉक्टर, त्याच्यावर आपण भरोसा ठेवू शकतो का ते वाचवेल? नाही. एकदा हे सांगतात आपले राधा गोविंद महाराज एक प्रसंग सांगतात की एका भक्ताच्या मुलानं विष पाषाण केलं, आणि महाराज आणि सर्वजण डॉक्टरकडे पळत गेले, म्हणजे याला वाचवा. डॉक्टरनं स्टमक वॉश दिला, सगळं त्याचं विष बाहेर काढलं, आणि एक प्रकारे बड्या मुश्किलनं ते मूल वाचलं. आणि तो डॉक्टर हसत म्हणाला, सो यू हरे कृष्णास ऑल्सो सरेंडर टू डॉक्टर्स. तुम्ही हरे कृष्णावाला सुद्धा शेवटी डॉक्टरकडेच आला. नाही, आम्ही डॉक्टरकडे नाही आहेत म्हणजे, तुम्ही आमचे फक्त माध्यम आहात. त्या डॉक्टरला काय समजलंच नाही ते काय म्हणतात ते म्हणजे अल्टिमेटली कृष्ण सर्व करत आहेत. तर म्हणजे कसं काय? तर ते म्हणतात की सांगा, तुमच्या या दवाखान्यात लोक मरतात का? म्हणतात हो, काही वेळेला मरतात. तर मरतात ना, कुठला औषध देतात त्यांना मरण्यासाठी तुम्ही? अरे मरण्यासाठी औषध नाही देत आम्ही, जगण्यासाठी देता ना. म्हणलं हो, जगण्यासाठी देतो. मग मरतात का? त्यांच्या कर्मानं मरतात. जर तुम्ही त्यांना मारत नाही तर तुम्ही त्यांना जगू पण शकत नाही. मग त्या डॉक्टरला काही समजलं नाही समजलं, पण महाराजांनी स्पष्ट करून दिलं की आम्ही सदैव कुणावर अवलंबून आहोत? तर ह्यांच्यावरती, भगवंतांच्या वरती. तर भक्त भगवान. तर आपण पाहतो की ज्या वेळेला, तर ह्या तीन गोष्टी जर आपल्याकडे असतील, कोणत्या? दया सर्व गोष्टीषु संतुष्ट एड केलवा, आणि सर्व इंद्रियांवर आपलं नियंत्रण असेल, तर अशु म्हणजे तुष्टती अशु जनार्दन, की फार लवकर भगवंत आपल्यावर प्रसन्न होऊ शकतात. आणि मग आता प्रल्हाद महाराज दंडवत प्रणाम केलेला आहे, आणि भगवंत त्याच्याकडे पाहतात, आणि पाहिल्यानंतर जे करुणा निधी आहे त्यांची करुणाचा बाण तुटलेला आहे. करुणा कर करुणा निधी रोये, भगवंत पाहून रडू लागतात त्यांना. नाथ के भर आये जलने, आणि काय म्हणतात? चूमी मुख बोलत मधुरे. प्रल्हादांना जवळ घेऊन त्यांना एक सुंदर वाक्य होतात, आणि हे पहा फार हृदयस्पर्शी वाक्य आहे जे नरसिंह भगवान म्हणतात. काय म्हणत आहेत पहा, मंजुल मुखारविंद चूम चूमित कहत प्रभु, क्षमा करो पुत्र मोहे देर होई आने में. की म्हणतात की हे पुत्र मला माफ कर, मला उशीर झाला येण्यासाठी. प्रल्हादाचे सर्व अंग तपासून पाहत आहेत, की काही लागलं तर नाही तुला? किती वन आहेत, कुठं कुठं मारलं तुला, किती दुष्टपणे तुला संहार करण्यात आला. जे भगवान प्रल्हादाबरोबर प्रत्येक क्षणाला होते ते भगवान म्हणतात की क्षमा करो पुत्र, की मला फार वेळ लागला तुझ्यापर्यंत येण्यासाठी. आणि त्यांना जवळ घेतलेले आहेत, आणि आता ते म्हणत आहेत की अरे माझी नख फार तीक्ष्ण आहेत, तुला स्पर्श तरी कसा करू, कारण की नखाद्वारे तुला इजा होईल. आणि हे म्हणून नरसिंह भगवान तिथं रडतायत. कधी सिंहाला रडताना पाहिले का? परंतु नरसिंह रडतात आपल्या भक्तांसाठी. आणि हे करुणानिधीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत, आणि त्यावेळेला भगवान आपली जीवा बाहेर काढतात आणि प्रल्हादाला चाटू लागतात. का? कारण की माझ्या नखाद्वारे तुला इजा होईल म्हणून आता जिभेद्वारे त्याला चाटत आहेत. आणि सर्व प्रल्हाद महाराजांना सर्व प्रसादी बनवून टाकलेला आहे. ज्याप्रमाणे गायी वासराला जन्म दिल्यानंतर त्याला चाटते आणि सर्व स्वच्छ करते आपल्या जिभेद्वारे, त्याला घाण वाटत नाही त्या गायीला. कारण का? माझ्याच उदरातून आलेला आहे, माझाच अंश आहे.
त्याप्रमाणे नरसिंह भगवंतांनी प्रल्हादाला घेतलेले आहे आणि त्याला चालतच आहे आपल्या वस्ताला चाटायचे. आणि त्या दिवसापासून भगवंतांचं नाव काय पडलेलं आहे? भक्त वत्सल भगवान. तर त्या दिवशी भगवंताच्या भक्तांनी नाव दिले की तुम्ही भक्त वत्सल आहात. कारण की जशी गाय तर वस्तात तर फक्त गायला म्हणलं जायचं, आणि आज भगवंतांनी आपली भक्त वत्सलता दाखवलेली आहे. प्रल्हादाला आपल्या जवळ घेतल्याने एखाद्या गायीप्रमाणे प्रल्हादाला चाटत आहेत. तरी असं सुंदर भगवंतांनी आणि नंतर राज्य अभिषेक केला जातो. भगवंत म्हणतात की माझी इच्छा आहे की एक मन्वंतर परंतु राज्य कर. प्रल्हाद म्हणतात मला इथं भोग घ्यायचाच नाही. पण म्हणतात नाही, तुझ्या पितानं सर्व अस्त व्यस्त केलेले आहे ना सृष्टीचं सर्व कारोबार, तुझ्यासारखा राजा पाहिजे आता. आणि ते म्हणतात तर तुमची आज्ञा आहे तर मी नाही म्हणू शकत नाही. आणि म्हणून प्रल्हाद महाराज ते मान्य करतात. वर मागतात तर म्हणतात की माझ्या पिताचा उद्धार करा. तर ते म्हणतात ठीक आहे, तुझे पिताच काय आले प्रल्हाद, मी तुझ्या 21 पिढ्यांचा उद्धार केलेला आहे. तर ती आपल्यालाही लागू पडते. प्रल्हादासारखा जर एखादा कुटुंबामध्ये एखादा पुत्र जन्माला आला तर त्याच्या सर्व वंशांचा उद्धार होऊ शकतो. तर श्रीमद भागवत 7वा स्कंद फार महत्वपूर्ण आहे. आपण पाहतो की लोक नेहमी श्रीमद भागवतातील 10व्या स्कंदाकडे जातात, ज्यामध्ये भगवंताच्या मधुर लीला आहेत. जर गोड सुंदर भगवान पाहिले चैतन्य महाप्रभू, ते कोण आहेत? श्री कृष्ण चैतन्य, राधा कृष्ण नाही अन्य. ही साक्षात गोड सुंदर हे भगवान राधाकृष्ण संमिलित रूप आहे. तर त्या अर्थाने गौरांगाने काय केलं पाहिजे होतं? 10व्या स्कंदामध्येच आपलं मन गुंतवलं पाहिजे होतं. परंतु चैतन्य महाप्रभू रोज जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये होते, तोता गोपीनाथ मंदिरमध्ये जायचे आणि रोज जवळजवळ 3 तास गदाधर पंडित बरोबर भागवतमच्या 7व्या स्कंदावर प्रल्हाद चरित्राची चर्चा करायची. एकदा नव्हे, दोनदा नाही, हजारो वेळा, रोज 3 तास. ज्याप्रमाणे प्रभुपाद रोज 3 तास कीर्तन करायचे, त्याप्रमाणे महाप्रभू सुद्धा रोज 3 तास ते श्रवण करायचे. तर एक स्टँडर्ड काय आहे? 3 तास. तर कथा 3 तास चालली पाहिजे. तर ती कथा आपल्याला काय अर्ध्या तासामध्ये उरकायचं असतं सर्व, तर आनंद येत नाही कथेचा, ना श्रवण करायला ना सांगणाऱ्याला. तर कथा ही 3 तास झाली पाहिजे. तर हे आपलं स्टँडर्ड आहे. तर महाप्रभू स्वतः भागवतमचा 7वा स्कंद रोज श्रवण करायचे. म्हणून असं सांगितलंय जोपर्यंत प्रल्हादांचा भाव कळत नाही तोपर्यंत आपण गोपी भाव समजू शकत नाही. प्रल्हादांची शरणागती आपल्यामध्ये येत नाही. आपल्याला काय दिलेलं आहे माहितीये का? सर्वोत्तम दिलेलं आहे. गोलोकेर प्रेम धन हरे नाम संकीर्तन महाप्रभू घेऊन आलेले आहेत. आणि आपण सर्वांना तो गोपी भाव देण्याचा प्रयत्न, माधुर्य प्रेम देत आहेत, जे सर्वोच्च आहे गोलोकन. त्या वाटेवरची वाटकरी आपण, त्या मार्गावर चालणारे आपण. परंतु जर प्रल्हाद महाराजांसारखी शरणागती नाही आली, प्रल्हाद महाराजांमध्ये जे गुण होते ते आपल्या हृदयामध्ये नाही उतरले, तर आपण गोपी भाव तर फार लांबची गोष्ट आहे. म्हणून पहिला आपल्याला प्रल्हाद बनलं पाहिजे. म्हणून श्रीमद भागवत मध्ये ज्या वेळेला यमदूत यमराजाला विचारतात त्यावेळेला की भक्तांविषयी, त्यावेळेला यमराज सांगतायत स्वयंभूर नारद शंभू कुमार कपिलो मनो प्रल्हादो जनक भीष्मो बलील वयासकीर वयम, की हे 12 महाजन आहेत आणि त्यामध्ये कुणाचं नाव आहे? प्रल्हाद. अशी लोक हे 12 आहेत ज्यांच्याकडे पाहून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. आणि त्यांनाच म्हणतात महाजनो येन कथास पंथा. तर ज्याप्रमाणे प्रल्हाद महाराजांनी नारद मुनींना शरणागत झाले, आपलं गुरु मानलं आणि त्यांच्याकडून जी शिक्षा मिळाली ती आपल्या जीवनामध्ये उतरवली. आणि म्हणून त्यांनी कुणाला प्राप्त केलं? नरसिंह भगवंतांना प्राप्त केलं. स्वतः नरसिंह भगवंत त्यांच्यासाठी प्रकट झाले. आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये भगवंत यावे असे वाटत असतील तर आपल्याला प्रथम 7वा स्कंद वाचला पाहिजे आणि त्याचं अध्ययन केलं पाहिजे. जसे गोवाल म्हणतात की अभ्यास करा आणि ते जे गुण प्रल्हादामध्ये आहेत ते आपल्यामध्ये उतरवलं पाहिजे. जवळजवळ 42 श्लोक आहेत भागवत मध्ये प्रल्हाद महाराजांच्या स्तुतीवर. तर आपल्याकडे एवढा वेळ नाही, तर एवढे सुंदर गुणांचं वर्णन आहे त्यामध्ये. तर आपण हे 3च गुण पाहिले, दया सर्वभूतेशी, संतुष्ट येन केनवा आणि इंद्रिय संयमित. हे जरी आपल्यामध्ये आले तर आपण प्रल्हादासारखं बनू शकतो आणि नरसिंह भगवंतांची कृपा आपण प्राप्त करू शकतो. बोलो श्री लक्ष्मी नरसिंह भगवान की जय, प्रल्हाद महाराज की जय. खूप खूप धन्यवाद.